पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यान मूलम गुरुमूर्ती पूजा मूलम गुरुपदम मंत्र मूलम गुरुर्वाक्यम मुक्ति मूलम गुरु कृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। आपण सर्वजण या ठिकाणी नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत। या ग्रंथाचा हेतू दृक आणि दृश्य यामध्ये विवेक करणे असा आहे। विवेक हा शब्द जो आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे। विवेक म्हणजे निवाडा करणे, योग्य काय अयोग्य काय याचा अभ्यास करण्याला विवेक असं म्हणतात। परमार्थामध्ये सुद्धा विवेक असावा लागतो। व्यवहार जर आपला यशस्वी व्हायचा असेल तर विवेक पाहिजे आणि परमार्थ यशस्वी व्हायचा असेल तरी विवेकच पाहिजे। आपण या ठिकाणी व्यावहारिक गोष्टींचा विषय उहापोह करण्यासाठी जमलेलो नाही। या ठिकाणी आपण पारमार्थिक अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। मनुष्य देहामध्ये आल्यानंतर जागा झाल्यापासून झोपेपर्यंत आणि जन्माला आल्यापासून मरेपर्यंत फक्त हाच विचार करावा। हा विचार पूर्णत्वाला गेला तरच संसार करावा, नाहीतर संसार करू नये। खरं तर असं आहे, परंतु असं होत नाही। 99.99% लोक हे संसार करत असल्यामुळे आपल्याला त्याप्रमाणेच जगावं वाटतं, त्यांच्याप्रमाणेच आपल्याला संसार करावा वाटतो। कारण की मनुष्य हा अनुकरण प्रिय मनुष्य आहे। मनुष्य हा अनुकरण प्रिय प्राणी आहे। दुसऱ्याचं अनुकरण करण्यामध्ये त्याला फार गंमत वाटते, फार मजा वाटते। या अनुकरणामध्ये आपण काय करतो काय करत नाही याचं त्याला काही कळतच नाही, त्याचा थांगपत्ता राहत नाही। एकाने काहीतरी केलं की लगेच दुसऱ्या करणारच, तिसरा त्याच्या पाठोपाठ करणारच, असं जगामध्ये दिसतं। परंतु त्यातल्या त्यात जे परमार्थाचं गणित आहे ते सोडवण्यासाठी एखादा प्रयत्न करतोय तर मात्र बाकी अनुकरण करत नाही, हे फार आश्चर्यकारक आहे। एक साधारण गणित बघा, उदाहरणार्थ माझ्याकडेच बघा। माझ्याकडे बघितल्यानंतर समजा मी काही केलं तर लोक सगळे ते करतील काय? करतील का नाही करतील? मी जर काही केलं तर ते सगळेच लोक करतील काय? नाही करणार। समजा मी हातामध्ये सोन्याच्या अंगठ्या घालून फिरू लागलो तर लोक करतील का नाही? समजा मी गळ्यामध्ये सोन्याचे गोप घालून फिरू लागलो तर लोक घालतील का नाही? मी मोठमोठ्या गाड्यांमधून फिरायला लागलो आणि काय झालं तर लोक काय म्हणणार, महाराज नाही का हातामध्ये अंगठ्या घालून फिरतायत, गळ्यामध्ये गोप घालून फिरतायत, त्यांच्याकडे बघा गाडी, मोठी गाडी आहे। अर्थात ज्याला हे करायचंय तो महाराजांचा विचार नाही करता करतोच, त्यात काही नवल नाही। परंतु काही लोक मात्र वाट बघत असतात महाराज कधी करतायत। महाराजांनी फक्त व्यवहारामध्ये काहीतरी करावं, लोक अनुकरण करायला लगेच तयारच आहे आणि पुढे लगेच महाराजांचं नाव जोडून टाकतात, नाही का? पण समजा मी जर एखाद्या जंगलामध्ये जाऊन तपश्चर्या करायला बसलो तर येतील काय? मग येणार नाही। मी गुहेमध्ये जाऊन तपश्चर्या करायला बसलो तर मग येणार नाही। म्हणजे महाराजांनी लग्न केलं तर बाकी सगळे लग्न करायला तयार होतील, ते म्हणजे महाराजांनी लग्न केलं मग आपल्याला काय हालत, आपल्याला काय अडचण आहे? पण महाराजांनी तपश्चर्या केली तर महाराज दिवसातले 4 तास ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतात, हा 1 मिनिटही ज्ञानेश्वरी वाचत नाही। अनुकरण कशाचं करतो? अनुकरण करण्यामध्ये संसाराचं अनुकरण करायला फार सोपं आहे आणि ते लगेच केलं जातं। म्हणजे महाराजांच्या उदाहरणातून जरी बघितलं तरी सुद्धा आणि बाकीच्या जगातल्या उदाहरणातून बघितलं तरी सुद्धा, कारण शेजारच्या माणसाने जर 4 चाकी गाडी घेतली तर आपल्याला वाटतंच की आपण घ्यावी, आपल्याला घ्यावी वाटतं म्हणून आपण गाडी घ्यावी असं नाही, तर शेजारच्याने घेतली म्हणून आपल्याला घ्यावी वाटतं आणि त्याने मोठी घेतली तर आपल्याला अजून त्यापेक्षा मोठी किंवा कमीत कमी त्या प्रतीची तरी घ्यावी असं वाटतंच आपोमत। म्हणजे संसार करताना अनुकरण करावं वाटतं, इतकं साधारण गणित आहे। म्हणजे या ठिकाणी विवेकच राहिला नाही। त्याने गाडी घेतली, तू कशाला मरतोस? तुझी ऐपत असेल तर त्याने गाडी न घेता तू घे, पण दुसरे करतात म्हणून आपण करणं, मग ते महाराज असो किंवा जगातला दुसरा कुठलाही मनुष्य असो, म्हणून आपण करू नये। अनुकरण कधीही करू नये कोणाचंही। अनुकरण करत जगण्यामध्ये मनुष्य मरून जातो। म्हणून परमार्थात आल्यानंतर पहिलं हे लक्षात घ्यावं की अनुकरण करायचं नाही।
नाहीतर आपल्या सभोवतालचे किंवा आपल्या सोबतचे कोणीतरी महाराजांचं चिंतन ऐकायला जातात म्हणून तुम्ही इथे आले तर येऊ नका, हे अनुकरण आहे. अशा अनुकरणाला किंमत नाही. कोणीतरी आळंदीला गेलं म्हणून आपणही त्याच्यासोबत आळंदीला गेलो, कोणीतरी पंढरपूरला गेलं म्हणून आपणही त्याच्यासोबत पंढरपूरला गेलो, हे सगळं अनुकरण आहे. आधी विचार करा, पंढरपूरला गेल्याने काय होणार आहे, पंढरपूरला जाण्याचा उपयोग काय, नाही गेलं तर काय होईल, गेलं तर का जावं, या सगळ्याचा विचार करा आणि मग जायचं का नाही ते ठरवा. त्याला अनुकरण म्हणत नाहीत. त्यानंतर जर तुम्ही गेले तर ते अनुकरण नाही. तुम्ही या ठिकाणी येत असेल ते विचार करूनच या की का जावं, का ऐकावं. महाराजांनी सांगितलेले शब्द आपण का ऐकावे त्याचा स्वतःच विचार करावा आणि मगच श्रवण करावं, नाहीतर श्रवण करू नये. कुठलाही व्यवहार, कुठलाही परमार्थातला विषय हा अनुकरणाने जर केला तर तो आज नाही तर उद्या फ्लॉप जातो, तो पसनी पडत नाही, तो जास्त दिवस टिकत नाही. परंतु जो विवेक करून, जो विचार करून व्यवहार किंवा परमार्थ करतो त्याचा तो व्यवहार किंवा तो परमार्थ पूर्ण होऊ शकतो. पूर्ण होण्याची शक्यता त्याचीच आहे, बाकीच्यांची नाही. आणि जास्तीत जास्त लोक जे येतात ते अनुकरणाने येतात. अनुकरणाने कधीही आपण जगू नये, हे या ठिकाणी सर्वांनी पार्श्वभूमी म्हणून लक्षात घेणं गरजेचं आहे. आपण मागील चिंतनामध्ये चिती या शब्दाचा विचार करत होतो. चिती म्हणजे काय याचा अभ्यास या 5व्या श्लोकामध्ये आहे. 5वा श्लोक दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा आपण अभ्यास करतो आहोत. या श्लोकाची सुरुवात नोदेती नास्तमेतेशा, म्हणजे न उदेती, ज्याचा उदय होत नाही त्याला चिती असे म्हणतात. नास्त म्हणजे ज्याचा अस्त होत नाही त्याला चिती असं म्हणतात. म्हणजे या चितीचे लक्षण सांगतायत. लक्षणावरून शोधायची गरज केव्हा पडते, जेव्हा एखादा पदार्थ आपल्यापासून दूर असतो. एखादा पदार्थ आपल्याला माहीत नसेल तर त्याला लक्षणांवरून सांगावं लागतं. उदाहरणार्थ सिंह म्हणजे काय असं जर एखाद्या मुलाने विचारलं तर त्याला सांगावं लागतं सिंह म्हणजे असा 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 आहे, त्याला आयाळ असते, 4 पाय असतात, तो एकदम हिंस्त्र प्राणी आहे, तो जंगलात राहतो, तो जंगलाचा राजा आहे. अशा रीतीने त्याची लक्षणं सांगितल्यानंतर त्या मुलाला लक्षात येतं की सिंह म्हणजे असा असतो. म्हणजे त्याला सिंह कळला असं होत नाही, पण त्याला माहीत होतं की हा सिंह आहे, असा असा सिंह असतो. आणि मग तसाच जर एखादा प्राणी त्याने टीव्हीवर पाहिला किंवा कुठेतरी तो जंगलामध्ये कोणासोबत तरी फिरायला गेला तर पाहिला तर त्याला लक्षात येतं की हाच तो सिंह आहे. हे जसं आहे तसंच या ठिकाणी चिती या शब्दाचा अभ्यास करत असताना भगवान श्री आद्य शंकराचार्य आपल्याला जी चितीची लक्षणं सांगतायत, ही लक्षणं पहिल्यांदा नीट लक्षात घेतली पाहिजेत आणि मग पुढे चिती दिसली तर ओळखता आलं पाहिजे ही चिती आहे. आधी लक्षणं माहीत करून घ्यावीत. लक्षणच माहीत नाही, देव म्हणजे काय. आता देव म्हणजे काय असं मी तुम्हाला मागे सांगितलं, कोणालाही म्हणा तुम्ही देव म्हणजे काय तर 100 लोकांकडून लिहून घ्यायचं देव म्हणजे काय. 100 उत्तरं येतील देव म्हणजे काय. देव म्हणजे काय याची उत्तरं किती येतील, 100 लोकांकडून 100 उत्तरं येतील. याला देव असे म्हणतात. देव म्हणा, भगवंत म्हणा. या ग्रंथाच्या अभ्यासानुसार चिती म्हणा, तर याची उत्तरं किती येतील, 100. कारण एक जण म्हणेल आमच्या घरामध्ये देव आहे. कारण आपण प्रत्येकाच्या घरी गेलो, कोणाच्याही घरी गेल्यानंतर त्याला विचारायचं तुमच्या घरात देव आहे का हो, तर ते काय म्हणतील आहे का नाही, आहे. तुम्ही पण काय म्हणाल, महाराज जरी तुमच्या घरी आले आणि तुम्हाला म्हटले देव आहे का तुमच्या घरात, तुम्ही काय म्हणणार, आहे. दाखवा म्हटलं तर कुठे देणार, देवघरात घेऊन जाणार, तिथे दाखवणार एखादा फोटो म्हणजे काही कागद येतो, त्या कागदावर चित्र रंगवलंय. तुम्हाला इष्ट असलेल्या, योग्य, चांगलं वाटलेल्या एखाद्या देवतेचं चित्र त्याच्यावर रेखाटलंय आणि त्याला तुम्ही देव म्हणता. मातीपासून किंवा दगडापासून एखादी मूर्ती बनवली आहे त्याला तुम्ही देव म्हणतात. आणि ती पण मूर्ती किंवा तो सुद्धा जो देव तुम्ही म्हणताय तो तुम्हाला आवडतो तो आहे. तुम्हाला कसा आवडायला लागला माहित नाही, कसा आवडायला लागला. जन्माला आल्यापासून आतापर्यंत तुमचं जे वय झालंय इथपर्यंत अनेक ज्या तुम्हाला काही समस्यांना तोंड द्यावं लागलं त्याच्यातून किंवा कोणाच्या तरी सांगण्यावरून तुमच्या समोर हा देव प्रगट झालाय, कागद रूपाने म्हणजे चित्र रूपाने किंवा मूर्ती रूपाने, आणि त्यालाच तुम्ही देव म्हणताय. सगळेजण असेच आहेत. काही लोक गणपतीला देव म्हणतात, काही विष्णूला देव म्हणतात, काही शंकराला देव म्हणतात, काही जण देवीला देव म्हणतायत, म्हणजे देवी त्यांना देव वाटते, म्हणजे प्रमुख वाटते. काही लोक हे सगळं असं थोतांड मानत नाहीत, ते म्हणतायत माणूस हाच देव आहे.
काही लोक म्हणतात हे माणूस कुठं देव असेल, निसर्ग हा देव आहे. अशा रीतीने सगळी गडबड गोंधळ उडाली आहे. लक्षणच माहीत नाही देवाची. त्यातल्या त्यात विष्णूचा भक्त असेल तर त्याला विचारलं की बाबा देव म्हणजे काय, तो म्हणतो शंख चक्र पद्म गदा. असा दिसला की तो विष्णू. त्याच्या डोक्यावर मुकुट पाहिजे. कारण संकल्पना इतकी आपल्यावर दृढ आहे. शाळेत गेल्यानंतर शाळेपासूनच आपल्या मनावर एवढं प्रचंडपणे बिंबवलंय की देव म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर डोक्यावर मुकुट दिसतोच. डोक्यावर मुकुट पाहिजे, त्याने पितांबर नेसलेलं पाहिजे, अंगावर त्याच्या माळा पाहिजेत वेगळ्या प्रकारच्या. मग विष्णू असेल तर चांगल्या सुंदर एकदम सोन्याच्या मोत्याच्या माळा पाहिजेत. आणि शंकर असले तर रुद्राक्षाची चालते. शंकराच्या गळ्यात कधी सोन्याच्या माळा कधी दिसणार नाहीत, मोत्याच्या माळा दिसणार नाही. शंकराच्या गळ्यात कुठल्या पाहिजेत? रुद्राक्षाच्या पाहिजेत. तर असं हे सगळं आपल्या समोर इतकं प्रचंडपणे मांडून ठेवण्यात आलेलं आहे, इतका त्याच्यावर प्रभाव आहे आपल्यावर, की आपल्याला देव म्हटलं की हेच दिसतं. त्यामुळे देवाची लक्षणं जी आहेत ही लक्षणं प्रत्येक माणसानुसार, प्रत्येक पंथानुसार, प्रत्येक देशानुसार बदलतात. कारण अमेरिकेतल्या लोकांकडे गेलो, इंग्लंडच्या लोकांकडे गेलो, आफ्रिकेमध्ये गेलो, बांगलादेशमध्ये, पाकिस्तानमध्ये गेलो, भारतामध्ये आलो, भारतातही महाराष्ट्रात आलो, काश्मीरमध्ये गेलो, कन्याकुमारीकडे गेलो, प्रत्येक ठिकाणी तुम्ही फिरून बघा, देव वेगवेगळा आहे. म्हणजे लक्षणं देवाची वेगळीच आहेत. मग खरा देव कुठला आहे हा काही थांगपत्ता लागत नाही. या ग्रंथामध्ये त्या खऱ्या जो काही शेवटचा देव असेल, जो कोणी या 14 भुवनांना, अनंत कोट ब्रह्मांडांना जो अधिष्ठान आहे, त्या अधिष्ठान देवाचं वर्णन, त्या अधिष्ठान देवाचा अभ्यास आपण करतो आहोत. त्याला चिती असं म्हणतात. आणि ही चिती जी आहे ती लक्षणांद्वारे आपण अभ्यासतो आहोत. या ठिकाणी तिचं पहिलं लक्षण आपण पाहिलं होतं, नोदेती, म्हणजे तिचा उदय होत नाही. जे जन्माला येते ती चिती नाही. जे जन्माला येतं ते चिती नाही. मग जे जे जन्माला आलंय ते देव नाही. चिती नाही म्हणजे देव नाही. उत्पन्न झालेलं काहीही असो, कितीही श्रेष्ठ असो, कितीही कनिष्ठ असो, जे उत्पन्न झालंय का, मग देव नाही, तो चिती नाही. पण हे पक्क बांधण्यासाठी अंगात धारिष्ठ्य पाहिजे. उत्पन्न झालाय मग तो देव नाही, मग ती चिती नाही. आणि उत्पन्न झाला असेल तर त्याचा अस्त हा होतोच. स्थूल प्रपंच, सूक्ष्म प्रपंच आणि कारण प्रपंचाची उत्पत्ती होते. आणि स्थूल, सूक्ष्म आणि कारण प्रपंचाचा काय होतो? अस्त होतो. असा आपण अभ्यास बऱ्याच दिवसापासून करतो आहोत. महाकारण प्रपंच ही त्यासारखाच आहे. महाकारण प्रपंचाचा जेवढा अभ्यास मी आता सांगत नाही, परंतु महाकारण प्रपंच हा सुद्धा उत्पन्न होतो आणि अस्त पावतो. महाकारण प्रपंचामध्ये आपण जर विचार करू लागलो तर माया ही महाकारण देहाची संबंधित आहे. मायेपासून जे काही निर्माण झालं, आता माया हा शब्द फसवा आहे. माया हा शब्द खाली पण वापरण्यात येतो आणि अत्यंत वर टोकालाही वापरण्यात येतो. टोकाला जेव्हा माया हा शब्द असतो, खरी माया म्हणजे काय? खरी माया म्हणजे ईश्वराची उपाधी. जसं आईची लेकरावर माया असते, पण हा माया शब्द जो आहे तो व्यावहारिक आहे. खरा माया शब्दाचा अर्थ आहे ईश्वराची उपाधी. मायोपाधी शिव बोली जाती. मायेची उपाधी ही खरी माया शब्द कोणासाठी आहे? माया हा शब्द फक्त ईश्वरासाठी आहे. ईश्वराला जी उपाधी असते ती ह्या मायेची असते. म्हणून माया वान, माईनम कोण असतो? ईश्वर. मायावान कोण असतो? ईश्वर. माया हा शब्द ईश्वराशी संबंधित आहे. खाली कुठेही माया नाही. त्यामुळे या मायेच्या कचाट्यातून सुटता येईल काय? नाही. मायेची उत्पत्ती झाली आहे काय हा प्रश्न आहे. हो, मायेची उत्पत्ती झालेली. ब्रह्मदेव हा मायेपासूनच उत्पन्न झालेला आहे. मायेच्या संबंधानेच ब्रह्मदेव आहे. माया जर नसेल तर ब्रह्मदेव नाही. म्हणून ब्रह्मदेवाची उत्पत्ती करायला सुद्धा माया कारण आहे. जशी जीवाची उत्पत्ती करायला कारण अविद्या आहे, तसं ब्रह्मदेव सुद्धा मायेमुळे निर्माण झालेला आहे. मग मायेमुळे निर्माण झालेला हा ब्रह्मदेव सुद्धा उत्पत्तीवान आहे. मायाच मुळात उत्पत्तीवान आहे. मायाच मुळात निर्माण झाली आहे. माया उत्पत्ती कधी पावली, तिचा जन्म झाला कधी, हे सांगणं फार अवघड आहे. जसं अविद्येची उत्पत्ती कधी झाली हे सांगता येत नाही, पण झाली ही नक्की आहे. त्याचप्रमाणे मायेची उत्पत्ती कधी झाली हे सांगता येत नाही, पण झाली ही नक्की. जेव्हा केव्हा माया निर्माण झाली तेव्हा त्या मायेच्या संबंधाने जे ब्रह्म असतं त्याला ब्रह्मदेव असं म्हणतात. आणि त्या मायेच्या
रज अंशापासून ब्रह्मदेवाची उत्पत्ती होते, मायेच्या सत्व अंशापासून विष्णूची उत्पत्ती होते आणि मायेच्या तम अंशापासून शंकराची उत्पत्ती होते. आणि पुढे याच 3 देवांपासून अख्खा जगत प्रपंच सुरू आहे आणि त्याचे अनेक विभाग पुढे तयार झालेले आहेत. परंतु माया उत्पन्न झाली, ज्या अर्थी माया उत्पन्न झाली तिचा अस्त कधी ना कधी होईलच. कधी होईल हे सांगता येत नाही, परंतु तिचा अस्त होईल. म्हणून मायेच्या सुद्धा अधीन कोणी होऊ नये, मायेच्या नादी कोणी लागू नये. पण तिच्या नादी लागायचं नाही हे कळण्यासाठी, हे समजण्यासाठी किंवा हे अवगत होण्यासाठी आपल्यावर कोणाची तरी कृपा असणं गरजेचं आहे. कारण मायेच्या अधीन कोणीही होऊ शकतं. अविद्येच्या अधीन कोणी होतं, शरीराच्या अधीन कोणी होतं, मायेच्या अधीन होणं तर किती सहज आहे. एखादा साधक शरीराच्या अधीन सहज असतो, मग शरीराच्या अधीन असलेल्या साधकाला मायेच्या कचाट्यातून कसं निघता येईल, नाही का? म्हणून हे एवढं सोपं नाही. परंतु जर श्रीगुरु सानुकूळ असेल, श्रीगुरु जर आपल्यावर कृपा करणारे असतील, श्रीगुरूंचे जर आपण कृपापात्र असू, तर मात्र या मायेच्या कचाट्यातूनही आपण वाचू शकतो. असो, या मायेचा जास्त अभ्यास सांगत नाही. पुढच्या शब्दाकडे आपण वळूया. पुढचा जो शब्द आहे न वृद्धिम, पुढचा शब्द काय? न वृद्धिम. न वृद्धिम, ज्याची वृद्धी होत नाही. आता वृद्धी हा शब्द जो आहे, वृद्धी म्हणजे वाढ, वाढणे म्हणजे वृद्धी. वृद्धी म्हणजे वाढ होणे, वाढणे म्हणजे वृद्धी. आता इथे लिहिलंय न वृद्धिम, म्हणजे त्याची वृद्धी होत नाही, चितीची काय होत नाही, वृद्धी होत नाही. आता आपली पद्धत कशी, आता आपण अभ्यास कसा करतोय, त्याच्या विरुद्ध आधी अभ्यास करतोय. चितीची वृद्धी होत नाही म्हणजे चिती हा वृद्धी न होणारा पदार्थ आहे. आणि आपलं जगणं कसं आहे, प्रत्येकाला असंच वाटतं की वाढलं पाहिजे, सहज, इतक्या सहज वाटतं. काय झालं पाहिजे, वाढलं पाहिजे. एकच जर रूम असेल तर काय वाटतं, एकच खोली असेल तर काय वाटतं, 2 असाव्यात. 2 असलं म्हणजे काय होतं, बरं आहे जरा. आणि 2 खोल्या असल्या तर मग बस, मग 3 असाव्यात. आणि 3 खोल्यांचा जर बंगला असेल तर काय वाटतं, किंवा 3 खोल्यांचा फ्लॅट असेल तर 4 खोल्यांचा असा वाटतो. फ्लॅट असेल तर बंगला असा वाटतो, बंगला असेल तर मोठा बंगला असावा असं वाटतं. 1 असेल तर 2 असावे वाटतात. शहरामध्ये असेल तर फार्म हाऊस पण असावं असं वाटतं, म्हणजे फार्म हाऊसवर कधी कधी जाऊन राहिला. आणि खेड्यात राहत असेल, म्हणजे शेतामध्ये राहत असेल तर शहरातही एखादा बंगला असावा असं वाटतं, किंवा शहरातही एखादा फ्लॅट असावा असं वाटतं. कारण जे शेतात गावाकडे कुठेतरी राहतात ते काय करतात, शहरामध्ये फ्लॅट घेऊन ठेवतात. आणि जे शहरात राहत असतात ते गावाला कुठेतरी फार्म हाऊस घेऊन ठेवतात. वाढ, बरं एखाद्या मध्ये वाढ, मग वाढ होऊ नये काय, प्रगती करावी नाही का आम्ही? कारण लोकांना मी जेव्हा म्हणतो अरे बाबा थांबा जरा, कशाला पळताय एवढे, असं जेव्हा मी म्हणतो ते म्हणतात तुम्ही काही सांगताय, आम्ही काय मग प्रगती करू नये काय? इतक्या सहज आहे, इतक्या सहज वाढावंच वाटतंय. एवढंच काय, लोक जे दक्षिणा देतात त्याच्या मागे हेतू त्यांचा तोच असतो, वाढलं पाहिजे. दक्षिणा का देतात? खिशामध्ये, महाराजांच्या खिशामध्ये पैसे ठेवताना, मंदिराच्या पेटीत पैसे टाकताना काय भाव असतो? एवढंच काय लोक सांगतात बाकीच्यांना, महाराजांना दक्षिणा दे, आपलं वाढतंय सगळं. महाराजांना काहीतरी दिलं किंवा पेटीमध्ये काहीतरी दक्षिणा टाकली तर आपलं सुद्धा काय होईल, वाढेल. मग उदाहरणार्थ ज्यांचे वाढलेले असतात त्यांची उदाहरण बघा, त्यांचं कसं झालंय. वाढ व्हावी ही इतकी सहज 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 भावना आहे, इतकी सहज भावना आहे की त्याला काय सांगताच येत नाही. एकही लेकरू नसेल तर एखादं तरी व्हावंच असं वाटतं. आणि एक झालं तर, समजा पोरगी झाली तर पोरगा व्हावा वाटतो. मग तुम्हाला काय वाटतं, पोरगी झाल्यानंतर पोरगा व्हावा वाटतं, ठीक आहे, वंशाला दिवा मिळावा म्हणून इच्छा असते, वाढावी म्हणून. पण मी असे लोक पाहतोय की ज्यांना पोरगा झालाय ते लोक पोरगी व्हावी म्हणून धडपड करतायत. अलग लक्षात. त्यामुळे असं काही समजू नका की पोरगी झाली म्हणजे पोरगा व्हावा असं, ठीक आहे, पण पोरगा झाला तर कोणी धडपड करत नाही. नाही, त्यांना वाटतं पोरगी पण असावी, असं वाढावं असं वाटतंय. कुठलंही क्षेत्र घ्या, वाढावंच. पैसा वाढावा, जास्तीत जास्त अन्न आपल्याकडे असावं. किती अन्न असावं असं आपल्याला वाटतंय? तुमच्या प्रत्येकांच्या घरामध्ये जर येऊन आपण तपासणी केली, करणार नाही, पण समजा जर तपासणी केली आपण, तर नक्कीच 1 वर्षाचं अन्न सापडेल. गहू, ज्वारी, मसाले बिसाले सापडणार नाहीत. तुम्हाला माहिती ते खराब होतात म्हणून. नाही तर तुम्ही 1 वर्षाचे ते पण भरून ठेवले असते. तुम्ही म्हणाल मग आम्ही भरून ठेवा की नाही ठेवा? 1 वर्षाचं धान्य आपण साठवून ठेवतो. काही काही लोक तर एवढे हुशार असतात की ते 2 वर्षाचं, 3 वर्षाचं, 4 वर्षाचं पण भरून ठेवू शकतात. आता धान्याच्या स्वरूपात ठेवता येत नाही म्हणून पैशाच्या रूपाने ठेवतात.
बँकेमध्ये सगळे जास्ती बँकेत ठेवता येत नाही म्हणून कुठेतरी गादीच्या खाली किंवा घरामध्ये कुठेतरी गुप्त तिजोरी बनवून अशा रीतीने वाढवून ठेवलेलं आहे सगळं. काही काही ना तर कुठे ठेवलं याचाही थांगपत्ता लागत नाही, कुठे कुठे काय काय ठेवलंय. वाढत राहावं. 1 एकर असेल तर 10 एकर कशी होईल याचा विचार करतो. एकच व्यवसाय असेल तर तो व्यवसाय किती मोठात मोठा होईल असा विचार करतो. बिल गेट्स नावाचा एक मनुष्य आहे, त्याची संस्था फार लहान होती. आज तो जगामध्ये सर्वात श्रीमंत मनुष्य आहे. अमेरिकेतला सगळ्यात श्रीमंत मनुष्य आहे तो. काय आहे पण त्याला पण अजून कमी पडतंय. वाढावं असं वाटतं काय त्याला? वाटतंय अजूनही. कुठं कुठं किती संपत्ती असेल त्यालाही माहित नाही. लक्षात. त्याचे जे सॉफ्टवेअर जे बनवतात त्याचे जे सॉफ्टवेअर आहेत अख्खा भारत जवळजवळ फुकटच वापरत आहे. अख्ख्यांना फाईन लावला तर एवढा फाईन गोळा होईल की अख्खा भारत देश कलयुगाच्या अंतापर्यंत आरामात जगेल, एवढा फाईन गोळा होईल. तर तुमच्या घरात सुद्धा विंडोज ऑपरेटिंग सिस्टम तुम्ही जी वापरत असाल ती सुद्धा पायरेटेडच असते. म्हणजे बिल गेट्सचं तुम्ही लुबाडताय बिल गेटला. म्हणजे एवढं प्रचंड वाढवून ठेवलंय तरी सुद्धा तो म्हणत नाही आता बास. तो काय म्हणत नाही बास. मग त्याला एवढं केल्यानंतर थोडंफार काहीतरी वाटायला लागलं म्हणून तो सोशल अवेअरनेस म्हणजे सामाजिक जाणीव म्हणून तो काहीतरी करतोय. म्हणजे भारतात येतो कुठल्या तरी गरिबांना काहीतरी दान करतो, काहीतरी कार्य सामाजिक कार्य म्हणून करत राहतो. पण वाढवण्याची इच्छा मात्र कमी होत. सिकंदराला त्याचा ग्रीस देश पुरेना म्हणजे पुरत होता पण त्याला पुरेना. त्याने विचार केला अख्ख्या पृथ्वीवरच राज्य गाजवतो ना. म्हणजे राजपद त्याला किती पाहिजे होतं. तो ग्रीकचा राजा, ग्रीस देशाचा राजा येतो, त्याला काय गरज नाही तसं पाहिलं तर. पण त्याला वाटलं, मराठ्यांनाही वाटलं पार अटकेपारच झेंडा फडकावा म्हणून पार तिथपर्यंत लढाई केली. हे आनंदाने सांगतात दिल्लीला सुद्धा जाऊन आम्ही झेंडा फडकवण्याचा प्लॅनिंग होता. पोर्तुगीज आले, डच आले, इंग्रज आले, प्रत्येकाला वाढवावंच वाटतंय. प्रत्येक जण वाढवण्याच्याच नादात आहे. मोठ्यांचं जाऊ द्या, छोट्यांची तशी स्थिती आहे. 1 साडी असली तर, 2 असली तर, 3 असले तर, 10 साड्या असल्या तर पुरत नाहीत. 10 साड्या काय पुरतीत काय? 40 साड्या असल्या तरी पुरत नाही. मी तुम्हाला एक मागे उदाहरण सांगितलं होतं. आमच्या कॉलेजमध्ये एक मुलगी होती, तिने एकदा एक ड्रेस घातला की तो पुन्हा तिच्या अंगावर कधीच दिसणार नाही. किती एवढं वाढवलेलं. एकदाच घालणार, पुन्हा तो ड्रेस अंगावर दिसायचा नाही. आलं लक्षात. श्रीमंती म्हणजे एवढं वाढवून ठेवलंय. म्हणजे कोणाची वाढवण्याची इच्छा नाहीये, सर्वांचीच वाढवण्याची इच्छा आहे. आणि महाराजांकडे लोक त्यासाठीच जातात आणि देवळातही त्यासाठीच जातात. व्यवहारात तर ते आहेच. व्यवहारामध्ये वाढवावं हा प्रत्येकाचा हेतूच आहे. वाढवत राहिलं पाहिजे, वाढवत राहिलं पाहिजे, वाढवत राहिलं पाहिजे. वाढवत राहण्यामध्ये आनंद मानतात सगळेजण. वाढवण्याच्या नादात मरून जातात. वाढवत वाढवत वाढत काय होतात? मरून जातात. मग त्याचे उरलेले जे वंशज आहेत हे सगळे पुढे वाढवतात. चांगलं जुळून आलं सगळं तर त्याचे पुढचे लोक वाढवतात, तेही मरून जातात. या वाढवण्याच्या नादात ते मरून जातात. त्यांना लक्षातच राहत नाही नक्की कशासाठी वाढवायचं होतं. हे वाढवलं सगळं ठीक आहे पण कशासाठी वाढवायचं होतं हे सगळं. त्यातल्या त्यात काही जण शहाणे होतात, ते म्हणतात काय करायचं हे वाढून सगळं. पण फार कमी असतात असे. काही लोक वाढवण्यामध्ये संपून जातात. काही लोक हुशार असतात, ते म्हणतात वाढवण्यात काय अर्थ नाही, वाढवलं तरी ते त्याच्यात राहत नाही, ते त्याच्यातून बाहेर पडतात. तर वाढवण्याची जी इच्छा आहे ती कशी आहे? वृद्धी होण्याची जी इच्छा आहे ती कशी आहे? सहज आहे. आणि महाराजांकडे देवळामध्ये लोक अशाच आशेने जातात. महाराजांनाही असंच वाटतं. महाराजांनाही वाटतं वाढलं पाहिजे. पूर्वी 2-4 शिष्य होते, आता 10 तरी आले पाहिजेत. 10 नंतर 20 झाले पाहिजे, 20 नंतर 50, 50 नंतर 100, लाख लोक व्हावेत, लाख शिष्य असावेत असं महाराजांना वाटतं. म्हणून आला किती अनुग्रह, आला किती अनुग्रह, रांगच लागते. कोण कोणाचं त्याचा ओळख नाही आणि काही नाही, नुसती संख्या वाढवायची. आम्ही महाराजांकडून अनुग्रह घेतलाय. महाराज कुठं? महाराज तिकडं पूर्वेला, पश्चिमेला, उत्तरेला कुठंतरी महाराज. आणि हा कुठं? इकडं महाराष्ट्रात. महाराजांनी त्याचं कधी तोंड पाहिलं नाही, याने कधी महाराजाचं तोंड पाहिलं नाही. फक्त अनुग्रहाच्या वेळेस महाराजाचं तोंड दिसलं. महाराजांनी त्याला काहीतरी अनुग्रह दिला. महाराजाचा फोटो, महाराजाची कृपा म्हणून महाराजांनी फोटो दिला, यानेच घेतला तो विकत आणि या फोटोची पूजा करू लागला. महाराज त्याला विचारत नाही, तो त्याला विचारत नाही, यांचा कधी संवाद नाही. महाराजाचा हेतू काय? जास्तीत जास्त शिष्य. म्हणजे महाराजांना सुद्धा वाढवण्याची इच्छा आहे, लोकांनाही वाढवण्याची इच्छा, साधारण माणसालाही वाढवण्याची इच्छा आणि महाराजालाही वाढवण्याची इच्छा. आणि आपण काय त्याच्या पलीकडे आहोत काय? आपणही त्याच्यातलेच आहेत. एक आश्रम असले की दुसरा, दुसरा असले की तिसरा. म्हणजे पहिल्यांदा आळंदीत होता, मग कुठे गेला? तिकडे गेला. मग तिकडून कुठं? रांजणगाव. रांजणगावून कुठं? आता आपटी. आता अजून पुढचं प्लॅनिंग काहीतरी करायलाच पाहिजे. आपल्याला वाढवलं पाहिजे का नाही? म्हणजे आपल्यालाही वाढवण्याची इच्छाच आहे. आपण तरी काही शहाणे आहोत काय? वाढवत राहा, वाढवत राहा. किती वाढवायचंय? पुरणार आहे का ते?
कमीच पडेल आपल्याला. 1 गुंठा असेल तर 10 गुंठे, 10 गुंठा असेल तर अजून 20 गुंठे कसे असतील, 1 एकर असेल तर 1.5 एकर, 2 एकर, 5 एकर, मोठं मोठं वाढवत जा. अधिक त्याच्यामध्ये जीव गुंतलाय, त्याच्यात जीव गुंतला असेल तर मेलाच, मग तो चक्रातच आहे. तर वाढवण्याची जी इच्छा आहे ती सगळ्यांनाच आहे. जो दिसेल तो वाढवण्याच्याच नादात लागलाय. वाढवत राहा हाच प्रत्येकाचा हेतू आहे. 2 धोतर, 2 शर्ट, 2 उपरणं भरपूर होतात. खूप झालं 3रं एखादं घ्यावं. माझ्याकडे किती उपरणं, किती धोतर, किती शर्ट असतील सांगा बरं. मला किती लागतात, किती आहेत माझ्याकडे, एवढे पुरेसे आहेत का नाही? आता महाराजांनी नाही म्हटलं तरी लोक वाढवतात. महाराजांनी म्हटलं नाही आता बास, देऊ नका धोतर, देऊ नका शर्ट, देऊ नका पॅन्ट, काहीच देऊ नका, तो लोक म्हणतात असं कसं. आमचा भाव आहे ना. वाढवण्याच्या नादामध्ये लोक एवढे मग्न आहेत की सगळेच जण ह्या भोवऱ्यामध्ये आहेत, या चक्रामध्ये आहेत. वाढवण्याची इच्छा जी आहे ती अत्यंत दृढ आहे. प्रपंच वाढत राहावा, वाढवावा वाढवावा असंच वाटतं. सगळेजण या वाढवण्याच्या नादामध्ये कुठे चाललोय आपण हेच कळत नाहीये, काय करतो हेच कळत नाहीये. वाढ झाली पाहिजे. वृक्ष कसा झाला पाहिजे? वाढला पाहिजे. मोठा गोतावळा तयार झाला पाहिजे. गोतावळा किती झाला पाहिजे? मोठा गोतावळा तयार झाला पाहिजे, अशी प्रत्येकाची इच्छा आहे. म्हणजे पैसा वाढावा वाटतच आहे, मान वाढावा वाटतोच आहे, अन्न वाढावं वाटतच आहे, आपले संबंधित लोक वाढवावीत असं वाटतच आहे. आपल्याला 4 माणसं ओळखत असेल तर 10 माणसं कशी ओळखतील असं वाटतं. काय कोणी नाही ओळखलं आपल्याला तर काय फरक पडणार आहे? जगामध्ये आपल्याला कोणीच नाही ओळखलं, काय फरक पडेल? पण आपल्याला वाटतं सगळ्यांनी आपल्याला ओळखलं पाहिजे. ओळख वाढवायची, ओळख सुद्धा काय करायची? वाढली पाहिजे. जास्तीत जास्त लोकांची ओळख झाली पाहिजे. कशासाठी झाली पाहिजे? नाही लोकांनी ओळखलं आपल्याला तर काय फरक पडेल? म्हणजे वाढवण्याच्या नादामध्ये आपण इतके गुंतलेलो आहोत की आपल्याला नक्की काय करायचं हे सुचेना. त्याच्यासाठीच धावपळ आहे. सगळी जी धावपळ सुरू आहे, अख्खं जगत का धावतंय आज? अख्खं जगत जे धावतंय हे नुसते वाढवण्याच्या नादातच धावतंय. वाढ होण्याच्या नादामध्ये सगळेजण धावत आहेत आणि ही वाढ थांबेल, म्हणजे वाढवण्याची इच्छा थांबेल का नाही हे काय सांगतायत. बास म्हणा तुम्ही कोणाला, कोणी ऐकणार नाही. कारण ही भूक संपत नाही, व्यवहारही कोणाचाही संपत नाही. म्हणजे व्यवहारातली वाढ संपत नाही आणि परमार्थातली वाढ संपत नाही. अजून 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 वाटतंच, अजून वाढावं अजून वाढावं अजून वाढावं असं व्यवहारात वाटत राहतं. परमार्थात आले तसंच. म्हणजे वाढण्याची इच्छा नुसती व्यवहारातच राहते असं नाही, परमार्थात सुद्धा तशीच राहते. आता काहीही वाढवायचं नाही, बस एवढंच, जे आहे तेवढंच, असं म्हणणारा मनुष्य काय होतो? शांत होतो, स्थिर होतो. पण वाढवण्याची इच्छा असणारा स्थिर असतो का अस्थिर असतो? व्यवहारात कुठलाही मनुष्य बघा ज्याला वाढावं असं वाटतं, काही व्यवहारातला कुठलाही विषय वाढावा असं वाटतं, तो मनुष्य धडपड करत राहतो. त्याला धडपड करावीच लागते. त्याच्या कर्मधर्म संयोगाने त्याच्यामध्ये तो यशस्वी होईल किंवा अयशस्वी होईल हे सांगता येत नाही. परंतु ज्याला वाढावं असं वाटतं, वृद्धी व्हावी असं वाटतं, तो धडपड करताना दिसतो, पळापळ करताना दिसतो. या पळापळ करण्याच्या नादामध्ये किती पळापळ करेल हे सांगता येत नाही. कदाचित ती पळापळ का करतोय हेही त्याला लक्षात येत नाही, त्याला लक्षात राहत नाही. जसं उदाहरणार्थ एखादा मनुष्य नोकरी करतो, तर नोकरी करणारा मनुष्य दिवसभर नोकरी करतो 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 करतो, पण ही नोकरी का करतो हेच त्याला लक्षात राहत नाही. कारण नोकरी करण्यामागचा प्रमुख हेतू काय आहे? नोकरी केल्यानंतर हेतू काय आहे प्रमुख? त्याच्यातून जे पैसे मिळतील त्या पैशातून त्याला सुख मिळावं, त्या पैशातून त्याला अन्न मिळावं, त्या पैशातून त्याला कपडे लत्ता मिळावा. पण या नादामध्ये तो नीट वेळेवर जेवू शकत नाही. या नादात तो काय करतोय? त्याला वेळेत जेवता येत नाही आणि नोकरी करतोय. कशासाठी? जेवण मिळावं म्हणून नोकरी करतो, जेवण मिळावं म्हणून नोकरी करतो आणि नोकरीमध्ये इतकी धावपळ करतो की जेवायला वेळ मिळत नाही. म्हणजे मूळ हेतूच बाजूला जातो, व्यवहारातला सुद्धा. वाढ होण्याच्या नादामध्ये अशी गडबड होते. वाढावं असं वाटल्यामुळे काय होतं? असंच काहीतरी भलतंच होऊन जातं. किती वाढवण्याचा विचार केला तरी सुद्धा तो आपल्याला अस्थिर करतोय का याचा विचार करणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाढवायचं ते वाढवा, पण ते वाढवल्यानंतर तुमचा मूळ हेतू जो आहे तो डुबला का हे बघा. व्यवहारात आधी, परमार्थात नंतर आहे. व्यवहारात तुम्ही जेव्हा केव्हा काहीतरी वाढावं असं म्हणता तेव्हा ते का वाढावं हे पहिल्यांदा विचार करा. आणि ते वाढवण्याच्या नादात तुमचा मूळ हेतू जो होता तोच हुकला की काय हे पहिलं तपासून बघा. म्हणजे काय होईल? वाढवावं की नाही हे लक्षात येईल, नाही का? वाढवावं की नाही हे केव्हा लक्षात येईल? तेव्हा लक्षात येईल. कारण 2 रूम होते तेव्हा बरं होतं. घराला जर 10 रूम तयार झाल्या तर 10 रूमची साफसफाई करणं म्हणजे त्रास झाला का नाही?
आता 2 रूममध्ये किंवा 3 रूममध्ये किंवा 4 रूममध्ये हा अत्यंत व्यवस्थित राहत होता. आता मोठं घर केलं तर ह्या घराचा मेंटेनन्स पण वाढला ना, त्याचा त्रास वाढला. त्यासाठी नोकर चाकर ठेवायचे असतील त्या नोकर चाकराचा खर्च वाढला. त्यासाठी तुम्हाला पुन्हा नोकरी करावी लागेल किंवा पुन्हा बिझनेस वाढवावा लागेल. म्हणजे हे काय झालं, हे दुष्टचक्र आहे. वाढवण्याच्या नादात हे सगळंच वाढत जातं आणि त्या वाढवण्याच्या नादात आपण त्याच्यामध्ये इतके अडकत जातो की आपल्याला हेच लक्षात येत नाही की आपण नक्की हे सगळं का करत होतो. आणि मनुष्य देहाचा जो काही हेतू आहे तो तर बाजूलाच पडतो, त्याचा तर थांगपत्ताच राहत नाही. मनुष्य देहाचा हेतू, मनुष्य जन्माचा हेतू हा तर कुठे जातो हेच कळत नाही. पहिल्यांदा व्यवहारात स्थिर व्हा. व्यवहारात ही जी वाढवण्याची इच्छा आहे ही फार हानिकारक. तुम्हाला जेवढं मिळेल त्याच्यात सुख म्हणा, त्यात वाढवण्याच्या नादी लागू नका. जेवढे वाढवण्याच्या नादी लागले हे कोणीही सुखी झालेले नाहीत. एखाद्याला वाटतं की एखादा मनुष्य फार मोठ्या बंगल्यामध्ये राहतोय किंवा फार मोठ्या चांगल्या गाडीमध्ये फिरतोय तर तो सुखी आहे, असं जे वाटतं ते खरं नसतं. मोठमोठ्या बंगल्यांमध्ये राहणारा मनुष्य किंवा मोठमोठ्या आलिशान गाड्यांमधून फिरणारा मनुष्य सुखी असतो ही कल्पना चुकीची आहे. अनेक विविध कारणाने तो दुःखी असतो. अलग लक्षात. राजा हा सुखी असतो असं प्रत्येकाला वाटतं, पण राजाला सदैव कुठला तरी शत्रू येईल, माझ्यावर हल्ला करेल आणि माझं राज्य हिसकावून घेईल अशी भीती सदैव असते. पण गरीब रंकाला काय वाटतं, रंक असतो, त्याला काय वाटतं, त्याला वाटतं राजा बघा किती मोठा राजमहालामध्ये मजेत सुखात झोपलाय. पण असं होत नाही. त्याला सदैव कसली भीती असते, राजा हा सुखाने नीट झोपूही शकत नाही. कारण की त्याला सदैव काळजी कशाची आहे, आपलं पद जाईल याची काळजी आहे. म्हणून हे लक्षात घ्या की कधीही कितीही तुम्ही वृद्धी केली, कितीही वाढवलं तरी सुद्धा वाढ करण्याची इच्छाच मुळात काय चुकीची आहे. आणि एखादा वाढलाच तर किती मोठा, किती वाढून वाढेल नाही का. जसं सिकंदरने वाढायचं ठरवलं तर किती वाढला असता, वाढून पृथ्वीचं राज्य प्राप्त केलं असतं. पृथ्वीचं राज्य प्राप्त करता करता तो म्हातारा झाला असता. त्याला सगळं राज्य प्राप्त करता आलं नाही. जगातले अनेक देश त्याने जिंकले, परंतु त्याला सगळं पृथ्वीचं राज्य तरी संपादन करता आलं नाही, त्याला प्राप्त करता आलं नाही. समजा जर त्याने अख्ख्या पृथ्वीचं राज्य जरी प्राप्त केलं असतं तर तेवढ्या काळामध्ये तो म्हातारा झाला असता. आता म्हातारा झालेला शरीर त्याचं काय होईल, जर्जर आहे. शरीर जर्जर झाल्यानंतर शरीराला रोग लागणार हे नक्की आहे. मग तो राजा असो नाही तर रंक असो, शरीर हे म्हातारा झाल्यानंतर तो राजा असला काय आणि रंक असला काय, त्याला व्याधी लागणारच आहे. नवे असलेल्याच व्याधीवर येणारच आहेत. मग अख्ख्या जगावर त्याचं आधिपत्य जरी असलं तरी सुद्धा शरीराच्या यातना, म्हणजे एवढी त्याने वृद्धी केली तरी सुद्धा शरीराच्या यातना त्याला कमी करता येतील काय, त्याला ते संपवता येतील काय, त्याच्यापासून तो बाजूला जाऊ शकेल काय. मग एवढं सुख मिळून, एवढं मोठं राज्य मिळून त्याला काय मिळणार आहे. त्याच्याऐवजी आधीच गप्प बसला असता तरी चाललं असतं का नाही. उलट त्याला ही काळजी लागेल की एवढं सगळं जे मिळवलंय ते आता चालवावं कसं. कारण जेव्हा केव्हा वाढवलं जातं तेव्हा वाढवल्यानंतर ते सांभाळण्याची काळजी जास्त डेंजर असते. बायको करणं सोपं आहे पण बायकोला सांभाळणं अवघड आहे. मुलं बाळं निर्माण करणं सोपं आहे पण मुलाबाळांचं पोषण करणं फार अवघड आहे. आपण ते सहज करतो ही निराळी गोष्ट आहे. मोठी गाडी घेणं सोपं आहे पण त्या गाडीला सांभाळणं अवघड आहे. घर मोठं बांधणं सोपं आहे पण त्या घराला सांभाळणं अवघड आहे. मोठी शेती घेणं फार सोपं आहे पण शेती करणं अवघड आहे. मोठा आश्रम बांधणं सोपं आहे पण त्या आश्रमाला चालवणं व्यवस्थित हे अवघड आहे. मोठं देऊळ बांधणं सोपं आहे पण त्या देवळाची व्यवस्था नीट करणं अवघड आहे. कारण मोठमोठे मी देऊळ पाहतो त्या ठिकाणचे पुजारी पगारी असतात. काय म्हणतोय मी, तुम्ही मोठमोठे देवळं पाहिले असतील पण त्या देवळातले पुजारी कसे असतात, पगारी. हे दुर्दैवाची गोष्ट आहे का चांगली गोष्ट आहे. अरे देवळातला पुजारी सुद्धा पगारावर ठेवावा लागतो, हे तुमच्या देवळाचं दुर्दैव आहे. पुजारी कसा असावा, सेवा भावा म्हणून त्याने पूजा करावी. त्याचं पोट भरण्यासाठी तो पूजा करतो, अभिषेक करतो. त्याच्यातून त्याला काय करायचंय, पोट भरायचंय. पगार दिला नाही तर तो दुसरं देऊळ बघेल. कुठलंही देऊळ शोधा तुम्ही जाऊन, तो काय करतो. अशी परिस्थिती आहे. काय वाढून तुम्ही केलं नक्की, वाढवल्यातून काय मिळालं काय नक्की. वाढवल्याने काही होत नाही. वाढवणं ही चांगली गोष्ट नाहीये. मग कमी करावं का, असं मी काही सध्या म्हटलेलं नाही.
आपला फक्त वाढवण्याचा विषय सुरू आहे. वाढवायच्या नादामध्ये तुमची शांती लोप पावली आहे. जगातल्या सगळ्यांची जी शांती लोप पावली ती वाढवल्यानेच लोप पावलेली आहे. जेवढे अशांत झाले हे वाढवण्याच्या नादात अशांत झालेले आहेत. वाढवण्याच्या नादामध्ये ज्यांना प्राप्त झालं, वाढवता आलं, ते सुखी झाले असं प्रथम दर्शनी दिसतं. काय दिसतं? म्हणजे 100 कोटीचा बिझनेस होता, वाढवून तो 200 कोटीचा केला, तर प्रथम दर्शनी सगळ्यांना वाटतं अरे वा, 100 कोटीचा बिझनेस 200 कोटीवर नेला. प्रथम दर्शनी वाटतं सुखी झालाय. पण असं नसतं. दुरून डोंगर साजरे, दुरून डोंगर साजरे. जवळ गेल्यानंतर लक्षात येतं किती खास खळगे आहेत, किती काटे कुटे आहेत. हे कधी लक्षात येतं? जवळ गेल्यावर लक्षात येतं डोंगराच्या. त्याचप्रमाणे जेव्हा आपण एखादं नुसतं ऐकतो, वाचतो की 100 कोटीचं 200 कोटी झालंय, इतक्या यातना, इतका त्रास असतो, हे विसरता सोय नाही. पण त्याची सवय पडलेली असते म्हणून काय वाटत नाही. अंबानी नावाच्या माणसाने काय केलं? इतकं वाढवलं, वाढवता वाढवता खलास झाला, मेला तो दुःखाने. त्याच्या मुलांनी काय केलं? काय करून टाकलं? त्याचं वाढवलेलं सगळं वाढवलेलं कमी करून टाकलं, विभागून टाकलं. ते अलग लक्षात. वाढवलेलं काय आनंदाने वाटणी झाली काय? आनंदाने वाटणी नाही झाली. पार याला मारू का त्याला मारू आज एवढ्यापर्यंत झालं. वेळ आली तर एकमेकाचा खून करायलाही कमी केले नसतं. पण काहीतरी थोर मोठे लोक मध्यस्थ घुसले म्हणून ते वाचले, नाही तर एका तरी भावाचा खात्मा झाला असता बापाच्या या वाढवण्याच्या नादामुळं. अलग लक्षात. बाहेरून सुख वाटतंय आपल्याला, पण आतमध्ये तसं काही नाहीये. तुम्ही दुसऱ्यांच्या घराकडे पाहून, दुसऱ्यांच्या वाढण्याकडे पाहून सुखी ते लोक आहेत असं समजू नका. कुठलंही जे वाढलेलं दिसतं त्याच्या मागे फार मोठं काय असतात? यातना असतात. 10 शिष्य होते, त्याचे जर 50 शिष्य झाले, आता हे 50 शिष्य झाले म्हणजे वाढले. आता त्रास वाढला का कमी झाला? एकच शिष्य होता तर बरं होतं. त्या एकाच शिष्याच्या समस्या सोडवण्यामध्ये यांनी आयुष्य घालवलं असतं, चाललं होतं. पण आता 50 शिष्य झाल्यानंतर 50 शिष्यांच्या 50 समस्या सोडवायच्या का नाही म्हटल्यानंतर मग त्रास आहे का नाही? म्हणून मी तर म्हणतो शिष्य अजिबात वाढवायचे नाही. अनुग्रह द्यायचा नाही कोणाला, कोणाला माळ घालायची नाही, कोणाला अनुग्रह द्यायचा नाही. का? कारण की वाढवलं की काय होते? त्याची जबाबदारी येते. त्याला ती जबाबदारी लक्षात नाही आली तरी महाराजाला लक्षात येत असते ना, नाही का? त्याला जरी लक्षात नाही आली तरी सुद्धा महाराजाला काळजी लागतेच, नाही का? त्यामुळे वाढवण्याची इच्छा जी आहे ती काही फार फायद्याची असं काही समजू नका. व्यवहार असो किंवा परमार्थ असो, दोन्ही ठिकाणी वाढवणं म्हणजे काय? तोटाच आहे. 10 शर्ट होते, आता 10 शर्ट म्हटल्यावर धुवायला किती लागणार? 2. चालेल का असं? 10 शर्ट म्हणजे 10च्या 10 धुवायला लागणार. 10च्या 10 व्यवस्थित मेंटेनन्स करावं लागणार. म्हणजे त्याची इस्त्री करा, नीट ठेवा, त्यासाठी कपाट घ्या. 2 शर्ट होते तर बरं होतं, कुठल्याही खुंटीला अडकवलं ते जमत होतं. आणि 2 शर्ट धुवायचेत. आता 10 आल्यामुळे काय झालं? 10 शर्टांची व्यवस्था करावी लागते. अशी अडचण आहे. वाढवण्यामध्ये व्यावहारिक दृष्ट्या फार मोठी अडचण आहे. व्यवहारामध्ये वाढवल्यामुळेच आपण अस्थिर झालेलो आहे. वाढ व्हावी. उदाहरणार्थ माझ्या गळ्यात जो हार घालतात तो पूर्वी एकच त्याला ते निशिगंधाचं फुल लाईनमध्ये खोसलेलं असायचं. मग पुढे काय झालं की कोणीतरी चुकून, त्याला काय उत्साहाला माहित नाही, वाढवावं वाटलं, त्याने काय केलं? जाड फुलांचा म्हणजे मोठा जाडा हार आणला आणि गळ्यात घातला. महाराजांनी म्हणजे मी बघितलं आणि मला वाटलं अर, आधी तरी एक फुलाचाच हार होता, वाढला हार. हार काय झाला? वाढवलेला हार. आता पुढच्या वेळेस जर छोटा हार आला तर काय होणार? काय होणार पुढच्या वेळेस? म्हणजे हार सुद्धा वाढावा असं वाटतं. भाव बघा कसा आहे ना, भाव फार विचित्र तयार होतोच तयार. तो नाही म्हटलं तर पहिल्यांदा हारच घालत नव्हते, बरं होतं. हार घातला, छोटा घातला, सुरुवातीला 5 रुपयाला मिळतो तो. 5 रुपयाचा हार घातला, बरं वाटलं. कोणाला तरी उल्हास आला, त्याने हार वाढवला, मोठा आणला. आणि तो मोठ्या हाराचा पुढे काय झालं? महाराजांच्या आतमध्येच भाव दाटून बसला आणि वाटायला लागलं की यार, मग मला त्यामुळे कधी कधी असं होतं, हे लहान हार आला की फारच वाईट वाटतं. वाढलेला हार कुठे गेला? दुःख तयार होत. ज्याच्या खिशामध्ये, ज्याच्या पाकिटामध्ये रोज 1000 रुपये असतात, त्याच्या खिशात जर 50 रुपयाची नोट असली, त्याला इतकं दुःख होतं. त्याचं दुःख तुम्ही सांगू शकत नाही, विचार नाही करू शकत, एवढं दुःख असतं. पाकिटामध्ये जर 1000 रुपये ठेवण्याची सवय असली, का त्या जन्माला आला काय पाकिटात 1000 रुपये घेऊन जन्माला आला होता? जन्माला आला तेव्हा 1000 रुपये घेऊन जन्माला आला काय? नाही. पण आता सवय पडली वाढवण्याच्या नादात.
मग 50 रुपये असल्यावर काय होतं? इतक्या यातना होतात, विचार करू शकत नाही. एखाद्याला 4 व्हीलरमध्ये फिरण्याची सवय असली, वाढवत आलाय तो, काय जन्माला आला तर 4 व्हीलरमधून आला का? नाही. पण वाढवण्याच्या नादात 4 व्हीलरमध्ये फिरण्याची सवय काहीतरी कारणाने, कर्मधर्म संयोगानं जर त्याला 2 व्हीलरवर जावं लागलं तर फार वाईट वाटतं, फार दुःख होतं त्याला. एखाद्याला 2 व्हीलरवर फिरायची सवय असेल आणि दुर्दैवाने त्याला पीएमटीत फिरावं लागलं, फार वाईट वाटतं. पीएमटीतले लोक म्हणजे अक्षरशः बाण टोचल्यासारखे होतात. काय होतं? पीएमटीत जर गेलं, तुम्ही जर जाऊन बघा, जे लोक गाड्यांवर फिरतायत, जे लोक गाडीत फिरतायत, त्यांनी जरा पीएमटीत प्रवास करून बघा काय होतं. तिथली माणसं म्हणजे बाण टोचावे तसे टोचतात आपल्याला. आलं लक्ष? इतका त्रास होतो. 3 टायर एसी मध्ये फिरण्याची जर सवय असेल किंवा स्लीपर कोचमध्ये फिरण्याची सवय असेल आणि चुकून दुर्दैवाने जनरल डब्यात बसावं लागलं तर नरकात पोचल्यासारखं वाटतं. कुठे? नरकातच पोचलंय असं वाटतं. इतकं वाईट वाटतं. वाढवण्याच्या इच्छेच्या नादात काय झालंय आपलं? रोज इस्त्रीचा शर्ट घालायची सवय असली आणि चुकून लाईट गेली आणि अजिबात आता काही करू शकत नाही आणि शर्ट तर घालायचंच आहे. धुतलेला तसाच जे शर्ट अंगावर अडकवला, इतक्या यातना होतात त्या शर्टमुळे. काय आता कारण आहे का शर्टने यातना व्हायची? होतातच, खूप यातना होतात का नाही? शर्ट जाऊ द्या, डोक्यावरच्या टोपीला सुद्धा यातना होतात. टोपीला जर इस्त्रीची सवय असेल आणि इस्त्री चालली नाही काही कारणाने, लाईट गेल्यामुळे, तशीच जर टोपी लटकवायची ठरवली डोक्यावर, तर इतक्या यातना होतात की सांगता येत नाही. वाढवण्याचा सगळा परिणाम आहे. काही वाढवण्याची, कोणाच्याही कार्यक्रमाला, लग्नाला, इकडे तिकडे जाताना जर अंगावर 15 तोळे सोनं घालण्याची सवय असेल आणि दुर्दैवाने गरिबी आली आणि ते 15 तोळे राहिले नाहीत, 1च तोळा राहिला किंवा 5च तोळे राहिले, तर 5 तोळे घालून कोणाच्या तरी लग्नात जाणं किंवा कार्यक्रमाला जाणं त्या बाईला इतकं त्रासदायक आहे, विचारूच नका तुम्ही. कशाचा परिणाम येतो? वाढवण्याची इच्छा. म्हणजे दुःख द्यायला कारण, व्यवहारात सांगतोय मी, अजून परमार्थाचं काही सांगत नाही. वाढवण्याची इच्छा किती आहे व्यवहारामध्ये. असं ह्या वाढवण्याच्या नादात आपण सुखी झालो का दुःखी झालो, तुम्ही काहीही करा, वाढवण्याच्या नादी लागू नका. आणि मलाही सांगा महाराज, तुम्ही आता वाढवण्याच्या नादी लागू नका. तुमचं डोकं जास्त आऊट होऊ देऊ नका, लाईनमध्ये राहा, आहे की नाही? वाढवण्याच्या नादी लागू नका, सारखं पैसे मागू नका. वाढवण्याच्या नादी लागणं हे महाराज असो किंवा साधारण मनुष्य असो मूर्खपणा आहे. कारण त्याच्यातूनच आपल्याला दुःख तयार होणार आहे. वाढवण्याच्या नादात काय झालंय? दुःख जे झालंय ते कशाच्या नादात झालंय? वाढवण्याच्या नादातच दुःख झालेलं आहे. एक पोरगं होतं, बरं होतं, दुसरं आलं तर काय झालं? पोराचंही लग्न करावं लागणार, पोरीचंही लग्न करावं लागणार. एक पोरगं होतं, बरं होतं का नाही? आता पोरगी झाली म्हणजे तिची सगळी व्यवस्था करावी लागते का नाही? का नाही करावं लागत? एक पोरगी होती, दुसरी झाली, तिसरी झाली, चौथी झाली, किंवा एक पोरगं होतं, दुसरं झालं, तिसरं झालं, चौथं झालं. आता ह्या सगळ्यांची मरेपर्यंत व्यवस्था करण्यात ह्याचं फार चिपाट झालं का नाही? झालेली उदाहरणं बघा ना जगामध्ये. आणि मरेपर्यंत आता त्याचा रस राहिलाय का काय? फार म्हातारे झाले, मरायला टेकले, पण त्यांचं काही पर्यायच नाही दुसरा, सोडून देऊ शकत नाही मध्ये, एवढं सामर्थ्य नाही का? काय सगळ्यांची व्यवस्था करावीच लागते. आता कर्मधर्म संयोगाने फार पोटी पुण्य असेल तर सगळं नीटनेटकं होऊ शकतं, ते काय सांगता येत नाही. पण तरी सुद्धा शारीरिक आणि मानसिक त्रास, यातना हे होतातच, नाही का? जरी आर्थिक पाठबळ जास्त असेल तरी शारीरिक त्रास आहेच ना. तुमच्याकडे 50 एकर शेती आहे आणि आर्थिक बाजू तुमची फार चांगली आहे, पण तुम्हाला शारीरिक त्रास आहेच ना. नुसती धावपळ 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 वडवड वडवड करत राहणे, नाही का? वाढ होण्याच्या नादात काय होते? जीवाची वडवड होते, म्हणजे जीव ओढला जातो, ओढत राहतो, इकडे पळ तिकडे पळ, हे कर ते कर, नुसता पळत राहतो. लोकांना म्हटलं अरे 2 मिनिटं थांब, तुला कोणता वेळच नाही थांबायला. मला एक विद्यार्थिनी म्हटली की सर माझ्याकडे अजिबात वेळ नाही. तिला म्हटलं बराक ओबामा माहिती आहे का तुला? आजचाच विषय सांगतोय. ती मला काय म्हणे? ती म्हणे सर माझ्याकडे वेळ नाही आहे. म्हणजे तुम्ही काय सांगताय ते करायला वेळ नाही माझ्याकडे. तर तिला म्हटलं तुला बराक ओबामा माहिती आहे का? बराक ओबामाकडे तरी वेळ आहे का? बराक ओबामाकडेही वेळ नाही, तुझ्याकडेही वेळ नाही, तुम्ही दोघं सारखेच आहेत म्हणून. बराक ओबामाला विचारा कोणी वेळ आहे का त्याच्याकडे? मला सांगा, तुम्ही इथे बसलेले तुमच्याकडे तरी वेळ आहे का? कोणाकोणाकडे वेळ आहे? कोणाकडे वेळ असला तर 2 तास चालवतो अजून पुढं. आहे का वेळ तुमच्याकडे? तुम्ही म्हणाल महाराज 1 तास चाललंय, बरं आहे. 1 तास झाले की आमच्या घड्याळाचा काटा तिकडे फिरू नाही तर फिरू, आतमध्ये काटा फिरायला लागतो, आतमध्ये अलार्म वाजतो, आहे की नाही? 1 तास झालंय की तुमच्या आतमधला अलार्म वाजणार म्हणजे वाजणार, नाही का? 1 तासाच्या जवळपास आले तरच आतमधले अलार्म वाजायला लागतात बरेचसे. मी बरेचसे चेहरे पाहतो तेव्हा लक्षात येतो, काहींचे हातपाय हलतात, चेहरे नाही हल्ले तरी, कारण चेहऱ्यावर
महाराज शेरच पाहतात. तर वेळ नाही आपल्याकडे. काय वेळ नाही? वाढवण्याच्या नादात वेळ नाही. आळंदीत या तुम्ही, आळंदीत आल्यानंतर ह्या महाराजाचं ऐक, त्या महाराजाचं ऐक, त्या महाराजाचं ऐक, नुसतं वाढवत राहा. नुसतं ऐकण्यामध्ये सुद्धा वाढवत राहतात. किती वाढावं मी लोकांना सांगत असतो. तुम्ही काही सगळे माझे चिंतन ऐकायलाच पाहिजे असं नाही. एक नीट ऐका, एकच नीट ऐका, जास्तीत जास्त दुसरं ऐका. फार वाढवत बसू नका, काय वाढून उपयोग नाही त्याचं काही. एक ना धड बाराभर चिंध्या. वाढ जी आहे ही दुःखाला कारण जर होत असेल तर त्या वाढीचं करायचंय काय? कुठलीही वाढ ही दुःखाला कारण होत असेल तर त्याचा उपयोग काय? तुम्ही अस्थिर होत असाल, अशांत होत असाल, त्याचं करायचंय काय? कितीही श्रीमंत मनुष्य असला तरी तो दिसताना फक्त श्रीमंत दिसतो, दिसताना फक्त सुखी वाटतो, पण तो अंतरंगामध्ये फार दुःखी भेदरलेला दिसतो. चेहऱ्याला फाउंडेशन लावलं, लिपस्टिक लावली म्हणजे खरा चेहरा झाकला जातो, पण फाउंडेशन उतरवलं की आतमध्ये काय आहे हे लक्षात येतं, नाही का? रात्रीच्या प्रकाशामध्ये, रंगमंदिरातल्या विविध प्रकाश योजनेमध्ये चेहऱ्यावर चढवलेल्या विविध रंगछटेवर फार सुंदरपणा वाटतो, फार उत्कृष्ट नट वाटतो किंवा नटी वाटते. पण त्यांना जर सकाळी बघितलं, जेव्हा प्रकाश योजना नाही, रंग चेहऱ्यावरचे सगळे काढलेले आहेत, तेव्हा काय होतं? तेव्हा खरं स्वरूप लक्षात येतं. आणि ते लपवण्याच्या नादात दुःख हे कमी होत नाही. दुःख काय? वाढत जातं. वाढवण्याची इच्छा ही दुःखकारक आहे. आपलं शरीर वाढत चाललेलं आहे. शरीर सुद्धा काय चाललंय? वाढत चाललेलं आहे. या शरीराची वाढ होते आहे. शरीराची काय होते? वाढ होते, वृद्धी होते. या शरीराची वृद्धी ही संपवणारी असते. वृद्धी काय करत असते? वाढ ही तुम्हाला संपवत असते. जगातली कुठलीही गोष्ट जी वाढते ती संपत असते. वाढ ही संपण्यासाठी होत असते. जे पदार्थ वाढले ते संपले. जगातला कुठलाही वाढलेला पदार्थ वाढतच राहिला असं कधी झालेलं नाही. तो काय झालेला आहे? संपलेला आहे. आपलं शरीर सुद्धा वाढतंय. कशासाठी? संपणार आहे. म्हणून वाढवण्याच्या नादी लागू नका. मग सहज वाढतंय तर तो त्याचा सहज धर्म आहे वाढण्याचा. ज्याचा सहज धर्म आहे वाढण्याचा ते वाढू द्या, त्याने काही फरक पडणार नाही. पण तुम्ही वाढवत बसले तर मात्र तुम्हाला नक्कीच दुःखाला सामोरं जावं लागेल. तुम्ही वाढवत बसले किंवा वाढ होणाऱ्या पदार्थांच्या नादी लागले तर तुम्हाला न वाढ होणारे पदार्थ लक्षात येणार नाही. प्रमुख विषय आपला या ठिकाणी काय आहे? वृद्धी होणारा पदार्थ चिती नाही. न वृद्धी, ज्याची वृद्धी होत नाही तो पदार्थ म्हणजे चित्ती आहे. चिती म्हणजे न वृद्धी होणारा. आणि आपल्याला सवय कशाची आहे? वृद्धी होणाऱ्या पदार्थामध्ये रममाण होण्याची सवय आहे. म्हणून ही काहीही करून वाढ होणाऱ्या पदार्थांमधली आपली जी वृत्ती आहे, आपण त्याच्यामध्ये जे अडकलेलो आहोत त्याच्यातून बाहेर निघालं पाहिजे. वाढ होणाऱ्या पदार्थांमध्ये रममाण होणं सोडलं पाहिजे. त्याच्यामध्येच रममाण होत असू तर काही उपयोग नाही. काहीही वाढवण्यासाठी परमार्थ करू नका. वाढ ज्याची होत नाही, वृद्धी ज्याची होत नाही असा जो पदार्थ आहे, अशी जी चिती आहे ती कळण्यासाठी परमार्थ करा. व्यवहारामध्ये सुद्धा वाढवण्याच्या नादी लागू नका. जे तुमच्या प्रारब्धात आहे ते तुम्हाला मिळणारच आहे. विनाकारण हातपाय हलवत बसण्यामध्ये काही अर्थ नाही. आपण जे काही हातपाय हलवतोय त्यामध्ये आपल्याला दुःखच मिळतं. आपलं हातपाय हलवणं जे वाढवण्याच्या इच्छेने आपण जे हातपाय हलवतो, जी धावपळ करतो, ही आपल्या दुःखाला कारण होते. म्हणून सहज जे वाढ होते, सहज जे चाललेलं आहे तेवढ्यावरच समाधानी राहा. वाढवण्याच्या नादात असमाधानी होऊ नका. वाढवण्याच्या नादात काय होऊ नये? असमाधानी होऊ नये. तुम्ही सुद्धा आणि मी सुद्धा. सहज जे होईल ते किती वाढो किंवा न वाढो, वाढावं की नाही वाढावं, वाढावं की नाही वाढावं, असा जर प्रश्न आपल्या समोर आला तर वाढण्यासाठी जगू नका. वाढण्यासाठी जर जगत राहाल तर शेवटपर्यंत वाढलं तर तेवढ्यापुरतं सुख मिळेल आणि न वाढलं तर दुःख मिळेल. म्हणून वाढण्यासाठी जगणे नाही. कुठलीही गोष्ट वाढण्यासाठी जगू नका. जे वाढत नाही, जे वृद्धी पावत नाही असा जो पदार्थ आहे तो प्राप्त करण्यासाठी आपलं जगणं पाहिजे. मनुष्य देहामध्ये आपण फक्त यासाठी जगतो आहोत. परमार्थ करताना सुद्धा काही लोकांना वाढत 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 ब्रह्मदेव व्हावं असं वाटतं. काही लोक परमार्थ जे करतात ते स्वर्ग प्राप्तीसाठी, म्हणजे उच्च लोकाला ही वाढ आहे.
उच्च लोकाला जाण्यासाठी प्रयत्न करतात, ही सुद्धा वाढच आहे. या वाढीला सुद्धा किंमत नाही. म्हणजे परमार्थात आला, व्यवहारात तर आहेच आहे, पण परमार्थात आला तर ब्रह्मेशाना परोते, वाढणे नाही जीवाते. या जीवाने वाढायचं ठरवलं तर ब्रह्मदेवापर्यंत जाता येतं, पण ह्याचा सुद्धा काही उपयोग नाही. ब्रह्मदेवापर्यंतची वाढ सुद्धा घातक आहे. कारण ब्रह्मादिक पदे ही दुःखाची शिराणी. शिराणी म्हणजे टोक. हे नुसतं म्हणून जमणार नाही, आचरणात हे पाहिजे. वाढवण्याची इच्छा नाही, ब्रह्मादिक पद सुद्धा नको. अरे ब्रह्मादिक पद नको तर महाराज हे पद घेऊन आनंद मानावा काय? महाराज या पदामध्ये आनंद मानतो, ब्रह्मादिक पद दिलं तर नाही म्हणेल काय? परमार्थात आल्यानंतर ही सगळ्यात मोठी भीती असते. कारण परमार्थात आल्यानंतर आपल्याला असं वाटतं आपण कोणाला तरी काहीतरी सांगितलं पाहिजे, आपोआपच भाव तयार होतो. त्यालाच महाराज पण म्हणतात. कारण बऱ्याच वेळा काय होतं, मी बसलेला असतो, लोक येतात, कोणीतरी मला काहीतरी प्रश्न विचारतो, माझ्या बाजूला 2-4 टाळके बसलेले असतात, हेच उत्तर द्यायला सुरू करतात. तो प्रश्न मला विचारतो असतो, हे लगेच इतक्या तावात येतात आणि उत्तर द्यायला सुरुवात करतात. हे अंगातलं महाराज पण आहे. इतकी हौस असते महाराज पण गाजवण्याची. माझ्या समोर नसेल तर माझ्या मागे महाराज पण करण्याचा प्रयत्न करतात. अरे तुम्हाला महाराज पद हे सुटेना, ब्रह्मदेव हे पद कधी सुटायचं? वाढ जी आहे, या वाढ करण्यासाठी आपण परमार्थ करत नाही. परमार्थ कायसाठी करतोय? चिती लक्षात येण्यासाठी करतोय. जेव्हा तुम्ही कोणाला तरी उत्तर देता, जेव्हा कोणाला तरी तुम्ही समजावून सांगता, जेव्हा तुम्ही कोणाशी परमार्थाचा विषय बोलता, तेव्हा अभ्यास म्हणून ते करत असाल तर योग्य आहे. पण महाराजपणाचा भाव जर शरीरामध्ये जागृत होत असेल तर तो मात्र घातक आहे. तो तुम्हाला नक्कीच घातक आहे. तुम्हाला काय, कोणालाही घातकच आहे. दुसऱ्याशी अनुवाद करावा, पण अंगात महाराज पण येऊ नये, महाराज पद येऊ नये. महाराज पद हा एक भाव आहे. तो काय आहे? नुसता पेहराव घातल्यामुळे नाही होत. ते पेहराव तर त्याचं बाह्य लक्षण आहे, पण तो एक भाव आहे. महाराज पदासाठी जो हापापतो किंवा ज्याला त्याची इच्छा तयार होते, तो ब्रह्मदेव या पदापासून वंचित कसा राहील? ब्रह्मदेव पद तर त्याला माया सरळच देऊन टाकेल आणि त्याला फसवेल. तो साधारण पदांना भुलला, साधारण पदांच्या वाढीच्याच आशेमध्ये जो रमलेला आहे, त्याला ब्रह्मदेवाचं पद दिलं तर इंद्राचं सुख, इंद्राचा राज्य दरबार पूर्ण तो जरी मायेने तुमच्या समोर मांडला तरी सुद्धा तिला म्हणावं, तुझ्या या राज दरबाराची मला गरज नाही. वाटलं तिथे मी 1 दिवस राहील, मला वाटलं तर मी झोपडीत जाऊन राहील. हा प्रश्न कोणाचा आहे? माझा आहे. कुठल्याही वाढलेल्या गोष्टींमध्ये रममाण होऊ नये. वाटलं तर हत्तीवर बसून फिरेल, वाटलं तर पायी चालेल. हा कोणाचा प्रश्न आहे? माझा प्रश्न. वाटलं तर भरजरी कपडे घालील, वाटलं तर फाटके तुटके घालील. भरजरी कपडे घालावं वाटणं हा काय आहे? वाढीचा भाव आहे, वाढ. त्यामुळे हे नक्की लक्षात घ्या की वाढ हा जो भाव आहे, हा भाव कुठल्याही परिस्थितीत आपल्यामध्ये आला नाही पाहिजे. कारण वाढ या शब्दामध्ये जर आपण अडकलो तर आपल्याला न वाढणारी वस्तू लक्षात येत नाही. न वाढणारी वस्तू लक्षात यायची असेल तर कुठल्याही ठिकाणी वाढ होणारं जे काही असतं त्याच्यात आपण गुंतलो नाही पाहिजे. त्याच्यात जर आपण गुंतू तर मात्र आपलं काही खरं नाही. आपण जेव्हा केव्हा परमार्थामध्ये सुद्धा कोणाशी सुद्धा जे काही बोलतो ते बोलत असताना आपल्यामध्ये जो भाव आहे, तो भाव न वृद्धी होणारी वस्तू जी आहे, जी चिती आहे, ती जाणण्यासाठी असावा. माझं तुमच्याशी जे बोलणं आहे, या बोलण्यामध्ये सुद्धा हे वाढावं म्हणून हे मी करू नये, असं जर मी करत असेल तर माझ्यामधला तो दोषच आहे. वृद्धी न होणारी चिती, या चितीचा विषय लक्षात यावा म्हणून जर माझं बोलणं तुमच्याशी होत असेल तर ते योग्य आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त वाढण्यासाठी जर मी हे करत असेल तर मात्र हे योग्य नाही. न वृद्धिम म्हणजे वृद्धी होत नाही असा पदार्थ प्राप्त करावा. तो प्राप्त करण्यासाठी आधी पहिल्यांदा व्यवहारामध्ये जी वाढ होण्याची हौस आहे, ती हौस पहिली मिटली पाहिजे. ती एक हौस आहे. ती काय आहे? ती हौस आहे. आता अंबानीला वाढलेल्या गोष्टी पाहता येतील काय? किती वाढलंय हे अंबानीला पाहता येईल? आता काय पाहणार? गेला तो. अंबानी नावाचा व्यक्ती गेला. आता वाढलेलं काय पाहिजे? किती वाढलेलं असलं तरी, नाही का? किती मोठा राज्यकारभार वाढून बसला असला तरी सुद्धा आता पाहणार कसा? म्हणून तुम्ही जे काही वाढवाल ते तुम्हाला पाहता तर आलं पाहिजे.
वाढवण्याच्या नादात तुमची वेळ वाया गेली आणि नको ते हाताला लागलं. जे हाताला लागायचं होतं मनुष्य ध्यात आल्यानंतर ते तर लागलंच नाही. म्हणजे न वृद्धी होणारा पदार्थ आपल्या हातालाच लागला नाही, त्याच्याऐवजी दुसरंच काहीतरी हाताला लागलं, त्याला काही अर्थ नाही. शेवट आपला जो आहे तो काय व्हावा, शेवट हा चांगला झाला पाहिजे. मरण्याच्या आत आपल्याला वृद्धी न होणारा पदार्थ लक्षात आला पाहिजे, ज्याची वाढ होत नाही असा पदार्थ आपल्या लक्षात आला पाहिजे. चिती हा तो पदार्थ आहे. चितीमध्ये काय आहे, चितीमध्ये काय आहे, चितीचं लक्षण काय आहे हे आपण शोधतो आहोत. चितीचे लक्षण न वृद्धिम असं आहे, त्याची वृद्धी होत नाही असं या ठिकाणी लिहिलंय. त्याचा उदय होत नाही, त्याचा अस्त होत नाही, त्याची वृद्धी होत नाही असा अभ्यास आपण करतो. वृद्धी न होणारा पदार्थ कळण्यासाठी वृद्धी होणाऱ्या पदार्थांमध्ये रममाण होणं हे पहिलं सोडलं पाहिजे. हे सोडलं तर आपल्याला पुढे नक्कीच वृद्धी न होणारा पदार्थ कसा आहे किंवा तो कसा प्राप्त करावा हे लक्षात येईल. सर्वांनी याच दिशेने जावं. त्यासाठी स्थूल रूपाने पहिल्यांदा आज जो आपला विषय झाला की व्यवहारामध्ये वाढ होण्याची इच्छा पहिली बंद करावी. कारण जेवढे वाढ होण्याच्या पाठीमागे लागलेत ते परमार्थापासून बाजूला गेलेत का नाही. जेवढे वाढ व्हावी, वाढ करण्यासाठी म्हणजे अन्न असो, धन असो, मान असो, पद असो, काही असो, जे कोणी या वाढण्याच्या पाठीमागे गेले ते परमार्थापासून दूर गेले. तुमची तशी हालत होऊ नये. आता आम्ही त्यात तसे नाहीयेत असं तुम्ही समजू नका. तुम्ही वेगळ्या कुठल्या तरी वाढीमध्ये लागल्या असाल, कारण परमार्थामध्ये सुद्धा ती अडचणच आहे, नाही का. समजा तुम्ही महाराज झाले आणि तुम्हाला 10 ठिकाणी प्रवचन, कीर्तन असं जर विषय आला तर तुम्ही परमार्थ करू शकाल काय? वाढले ना. वाढल्यामुळे काय झालं, परमार्थ बाजूला गेला, मग दुसरंच वाढून बसलं, नाही का. असं जर होत असेल तर उपयोग नाही. म्हणजे याचा अर्थ तुम्ही प्रवचन कीर्तन करू नये असं आहे का? असंही नाहीये. चिती जर कळत नसेल तर ते घातक आहे. आणि चिती कळली तर मग तुम्ही 10 काय 50 काय 1000 जरी चिंतन केली, 1000 जरी तुम्ही कीर्तन प्रवचन केले, त्याने काही फरक पडत नाही. पण चिती न कळता जर केलं तर त्या वाढीमध्ये मग परमार्थामध्ये असो किंवा व्यवहारामध्ये असो आपला तोटाच आहे. असा तोटा होऊ नये यासाठी वाढ होणाऱ्या व्यावहारिक किंवा पारमार्थिक कुठल्याही पदार्थांमध्ये, कुठल्याही क्रियेमध्ये आपण अडकू नये. यासाठी आपल्या अंगामध्ये एक बळ असणं गरजेचं आहे. हे बळ आपल्याला सद्गुरु कृपे प्राप्त हो आणि आपण न वृद्धिम या लक्षणाच्या चितीकडे प्रवास करो अशी श्री गुरुचरणी प्रार्थना करतो. त्यांच्या कृपेने निर्माण झालेले चिंतन त्यांच्याच चरणी अर्पण करून येथेच पूर्ण विराम. कुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की